नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहत आहात जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी मी योजना आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि खास करून ती आपल्या महिला भगिनीसाठी ही योजना असणार आहे. अनेक योजना मी माझ्या जीडी ऑलराऊंडर या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ प्रस्थापित करत असतो. त्यामुळे ही एक योजना महिलांसाठी अत्यंत महत्वाची अशी ठरणार आहे. लाडक्या बहीण योजनेत अनेक महिला अपात्र झाल्या. काही महिला पात्र झाल्या. पण ज्या महिला अपात्र झाल्या त्या आता सध्याच्या परिस्थितीत खूप नाराज असतील. तर अशा नाराज महिलांसाठी मी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी योजना घेऊन आलेलो आहे. ती योजना आपण सविस्तर ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल त्यावेळीच आपल्याला समजणार आहे. कुठेही अर्धवट हा व्हिडिओ सोडू नका. पूर्ण व्हिडिओची माहिती घ्या आणि इकडे साईडला दिलेल्या घंटीवर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. तर ह्या योजनेचं नाव आहे म आई महिला केंद्रित पर्यटन कर्ज योजना, म्हणजे आई योजना म्हटले तरी चालेल. ही महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास विभागामार्फत राबवण्यात येते. आई कर्ज योजना म्हणजेच आई महिला केंद्रित पर्यटन कर्ज योजना याला म्हटलं तरी चालेल. अत्यंत महत्वाची अशी योजना होणार आहे. त्यामुळे आपण नीट आणि लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐका. आपल्या जवळच्या माता भगिनींना शेअर करा. काही महिला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे नाराज असतील, तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा आणि या योजनेचा जरूर लाभ घ्या. तर आपण सविस्तर याची माहिती घेऊया आणि जीडी ऑलराऊंडर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करूया. तर दर्शको, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास विभागामार्फत महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी आई महिला केंद्रित पर्यटन कर्ज योजना राबवली जाते. महिलांना पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा किंवा जुना व्यवसाय वाढवावा यासाठी हे आर्थिक पाठबळ दिले जाते. बघा, जे महिला स्वतःचा व्यवसाय करू शकतात, करू इच्छितात किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, अशा व्यक्तींना जवळ-जवळ 15 लाख रुपये पर्यंतचे वितरण होणार आहे आणि त्यांना 15 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळणार आहे. तर या योजनेची सविस्तर माहिती मी आता आपल्याला सांगणार आहे. ते आपण व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. तर या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य कर्ज आणि व्याज परतावा आणि कर्ज मर्यादा मी आता तुम्हाला सांगतो. पात्र महिलांना मान्यताप्राप्त बँकामार्फत 15 लाख रुपयाचे विनातारण कर्ज दिले जाते. बघा, 15 लाख रुपये आपल्याला त्याला कोणतंही व्याज आकारलं जात नाही बँकेत. विनातारण कर्ज आपल्याला दिलं जातं. तर बिनव्याजी स्वरूप कर्ज दिले जाते. ही योजना प्रामुख्याने व्याजमुक्त आहे. कर्जदार महिलेने बँकेचे हप्ते वेळेस भरल्यास त्यावर लागणाऱ्या व्याजाची रक्कम 12% मर्यादेत पर्यटन संचालकाकडून थेट रिफंड केली जाते. व्याजाची मर्यादा हा व्याज परतावा जास्तीत जास्त 7 वर्ष कालावधीसाठी किंवा एकूण 4,50,000 रुपयापर्यंत, यापैकी जे आधी काही घडले तोपर्यंत दिला जातो. कोणत्या व्यवसायासाठी कर्ज मिळते बघा. आता हे जे आहे, कोणत्या व्यवसायासाठी कर्ज मिळते बघा. पर्यटनाशी निगडीत असणाऱ्या एकूण 41 प्रकारच्या व्यवसायासाठी हे कर्ज उपलब्ध आहे. यापैकी मुख्य व्यवसाय खालीलप्रमाणे: कृषी व निसर्ग पर्यटन केंद्र, होमस्टे, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, लॉज, खानावळ, उपग्रह, फास्ट फूड सेंटर, बेकरी किंवा महिला कॉमन किचन, टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी, ट्रान्सपोर्ट्स आणि गाईडिंग सेवा, जलक्रीडा आणि साहसी पर्यटन, स्थानिक हस्तकला, वस्तू विक्री केंद्र, योग आणि वेलनेस केंद्र, इतक्या व्यवसायांना हे कर्ज उपलब्ध होतं. बिनव्याजी 15 लाख. फक्त हे महिलांसाठी दर्शको कर्ज आहे. केवळ महिलांसाठी पात्रता आणि अटी बघा. केवळ महिलांसाठी अर्जदार ही केवळ महिला असावी आणि व्यवसाय पूर्णपणे महिलेच्या मालकीचा असावा. स्थानिक रहिवासी, लाभार्थी महिला, तिचा व्यवसाय आणि कर्ज देणारी बँक हे तिन्ही महाराष्ट्र राज्यात असणे अनिवार्य आहे. नोंदणी: संबंधित व्यवसायाची पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी असणे आवश्यक आहे.
बघा, महिला कर्मचारी व्यवसायातील एकूण व्यवस्थापकीय व इतर कर्मचाऱ्यांपैकी किमान 50% महिला कर्मचारी असणे बंधनकारक आहे. नियमित परतावा व्याजाचा लाभ मिळवण्यासाठी कर्जाचे मासिक हप्ते बँकेत वेळेवर भरणे गरजेचं आहे. बघा, वेळेवर ज्यावेळी आपल्याला शासन लोन मंजूर करतं, त्यावेळी जे आपल्याला काय त्याचं आपण जी मुद्दल घेतलेली आहे, ती वेळेवर भरणं ही खूप आवश्यक असतं. तर आता ही पूर्ण महिला आई कर्ज योजना जर आपल्याला जर घ्यायची असेल, मिळवायची असेल, तर त्याच्यासाठी काय कागदपत्रे लागतात, ते आता मी तुम्हाला सांगतो. अर्जदार महिलेचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट साइज फोटो. त्याबरोबर रहिवासी प्रमाणपत्र डोमेसाईल आणि पत्त्याचा पुरावा, वीज बिल, टेलिफोन बिल. पर्यटन व्यवसायाचे पर्यटन न्यायालयाकडील नोंदणी प्रमाणपत्र, संचालनालयाकडील नोंदणी प्रमाणपत्र आपल्याला घ्यावं लागणार आहे. त्याबरोबर अन्न व प्रशासन एफ-डी-ए परतावा खाद्य व्यवसायासाठी. त्याचबरोबर खाते तपशील, पासबुक किंवा रद्द केलेला चेक, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल दाखला किंवा संकल्पनाचे सुमारे 500 शब्दात आपल्याला लिहायचं आहे. त्याबरोबर जी प्रमाणपत्र आणि आवश्यक असणारे इतर शासकीय प्रमाणे. तर अर्ज कसा करायचा आहे, हे मी तुम्हाला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्याची मी माहिती तुम्हाला देईन. आपण ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकताय किंवा आपल्याला जर ऑफलाईन जर आणि थेट संपर्क जर साधायचा असेल, तर तुम्ही तुमच्या विभागात विभागीय पर्यटन कार्यालय, पर्यटन भवन थेट संपर्क साधू शकता किंवा अधिकृत ईमेल आयडी वर आपला अर्ज पाठवू शकता. बघा दर्शको, अत्यंत अशी महत्त्वपूर्ण ही आई कर्ज योजना आहे. अनेक महाराष्ट्रातील महिला अशा असतील ज्यांना स्वयंरोजगार करायचा असेल किंवा अशा महिला असतील ज्या बेरोजगार असतील, उच्च शिक्षित आहेत पण बेरोजगार आहेत. अशा महिला सुद्धा आई केंद्र योजनेचा लाभ घेऊ शकतात. जवळ-जवळ आपल्याला 15 लाख रुपये बिनव्याजी हे कर्ज मिळणार आहे. आपण त्याचा वेळेवर जर परतावा केला तर आपल्याला जवळ-जवळ 12% सुद्धा आपल्याला यामध्ये सूट भेटणार आहे. तर हे पर्यटन विभाग जो आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचा, त्याच्या मार्फत ही कर्ज योजना, आई कर्ज योजना ही राबवली जाते. तर माझं खरंच आव्हान आहे, ज्या महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहायचं आहे, त्यांनी जवळच्या आपल्या पर्यटन जे आहे पर्यटन विभाग महाराष्ट्र शासनाचा, त्या विभागाशी तात्काळ संपर्क साधा आणि ही आई कर्ज योजना काय आहे, नेमकी कोणत्या स्वरूपाची आहे, ही तिथला पर्यटन अधिकारी आपल्याला सविस्तर माहिती देईलच. त्याचबरोबर मी सुद्धा आपल्याला सविस्तर माहिती देणार आहे. आपण मला कमेंट करून सांगू शकताय, की अशी-अशी अडचण आहे, असा-असा प्रॉब्लेम आहे. आपण मला सांगू शकताय. तर मी खाली आपल्याला त्याचं ॲन्सर देण्याचं नक्कीच प्रयत्न मी करीन. तर त्वरा करा. लाडक्या बहीण योजनेत जर अपात्र जरी झाला असाल, तरी आपण ही आई कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकताय आणि स्वतःच्या पायावर आपण उभा राहून एक स्वतःचा व्यवसाय आणि एक स्वावलंबी होऊ शकताय. महाराष्ट्र शासनाचा हेतूच तो आहे, की महिला स्वतःच्या पायावर उभा राहावी आणि स्वतःचा व्यवसाय वाढवावा. जवळ-जवळ 41 प्रकारचे त्यात व्यवसाय आहेत. त्यापैकी आपण एक चॉईस करायचा आणि तात्काळ आई कर्ज योजनेसाठी पर्यटन विभागाकडे जाऊन अर्ज करायचा आहे आपल्याला. तर दर्शको, मला ही व्हिडिओ करण्याची म्हणजे एक कारण असं पण आहे, की आपल्या बऱ्याच महिला मला मेसेज करत असतात. मला कमेंट करत असतात, की महिलांविषयी किती योजना आहेत, किती त्याचा लाभ आहे, हे पण आम्हाला तुम्ही सांगत जा. मी जशी मला माहिती भेटेल, मी पहिल्यांदा अभ्यास करतो कुठल्याही योजनेचा, त्या कार्यालयाशी संपर्क साधतो आणि मगच आपल्यासमोर येत असतो. मी पर्यटन विभागाशी संपर्क साधला, सविस्तर आढावा घेतला, त्याचे नोट काढल्या आणि मगच मी आपल्यासमोर आलो. इतरांसारखे माझे नसते. जे आहे तसे मी व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत असतो, जेणेकरून तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, समजला पाहिजे. त्यामुळे आई ही आई कर्ज योजना बऱ्याच महाराष्ट्रातील महिलांना माहिती नाही. ही योजना पर्यटन विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा, त्याच्या त्याच्या योजनेअंतर्गत ही योजना आई कर्ज योजना राबवली जाते. परत एकदा सांगतो, आई कर्ज योजना आपण पर्यटन विभाग जो आहे आपला,
त्या विभागात जाऊन सविस्तर माहिती घेऊ शकताय आणि हा व्हिडिओ त्या पर्यटन विभाग अधिकाऱ्यांना दाखवू शकताय, माहिती दाखवू शकताय. आई कर्ज योजना आम्हाला घ्यायची आहे आणि आम्हाला याची डॉक्युमेंट, कागदपत्रे काय-काय लागणार आहे ते आम्हाला लिहून द्या. जेणेकरून आम्ही व्यवसाय चालू करू शकतो. तर महिलांनी तुम्ही तात्काळ तुम्ही अलर्ट राहा आणि अशा बऱ्याच योजना आहेत ज्या महाराष्ट्र शासनाने आपल्याला दिलेल्या आहेत. पण काही अभावी, अपुरी माहिती अभावी योग्य तो व्हिडिओ महिलांपर्यंत पोहोचत नाही. हा व्हिडिओ सेव्ह करा, प्रत्येक ग्रुपवर शेअर करा. जेणेकरून ज्या गोरगरीब ज्यांना खरंच व्यवसाय स्वतःच्या पायावर उभा राहायचा अशा महिलांना बिनव्याजी 15 लाख रुपये कर्ज मिळणार आहे. बघा, बिनव्याजी ₹1ही आपण कर्ज भरायचं नाही. जी मुद्दल आहे, जी घेतलेली आहे त्याचेच हप्ते आपल्याला बँकेत भरायचे आहेत. आणि जर आपण वेळेवर जर बँकेत हप्ते भरत राहिले तर जवळ-जवळ 12% पण सूट भरू शकतं. पर्यटन विकास जे आहे आपलं महाराष्ट्र शासनाचं, ते लोन भरणार, ते त्याचं जे काय असेल कर्ज ते भरणार आहे. त्यामुळे त्वरा करा आणि आई कर्ज योजनेचा लाभ घ्या आणि येथे साइडला दिलेल्या घंटीवर क्लिक करून जीडी ऑलराउंडर ह्या YouTube चॅनेल सबस्क्राईब करा. तर येणाऱ्या काळात अशाच नवनवीन योजना मी सादर करणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कारण आपण सबस्क्राईब केलं तरच आपल्याला या योजनेची माहिती मिळत जाणार आहे. त्यामुळे हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आपण कोणत्या जिल्ह्यातून बोलता हे मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तर तास धन्यवाद, नमस्कार, जय महाराष्ट्र.